शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मस्त असं सुकट्याची चटणी बनवूया। खूप टेस्टी लागते। रात्रीच्या जेवणात जर सुकटची चटणी आणि भाकरी मिळाली तर मस्तच, खूप टेस्टी। आणि तुम्ही वरण भाताबरोबर पण खाऊ शकता, भाकरीसोबत चपातीबरोबर पण खाऊ शकता। खूप सोपं आहे। स्वच्छ एकदम सुकट स्वच्छ आहे की नाही बघायची, त्यामध्ये खडे असतात ती स्वच्छ नीट करून घ्यायची। कढई ठेवली तापायला, कढई तापली की सुकट त्यामध्ये आपण भाजून घेऊया। व्यवस्थित सुकट भाजून घ्यायची, मस्त गोल्डन ब्राउन रंग येऊस तोपर्यंत। जास्तही भाजायची नाहीये, नाहीतर ती करपट लागेल। सुकट भाजूस्तवर 2-3 कांदे चिरून ठेवले होते। कांदे आपल्याला खूप बारीक नाही, खूप जाडी चिरायचे नाहीये, चौकोनी कांदा चिरून घ्यायचा आहे। आणि मी इथे हिरव्या मिरचीची करणार आहे, तुम्ही ह्याच्या जागी लाल मिरचीची केली तरी चालेल। सुकट व्यवस्थित भाजून झाली, आता ती काढायची। तर त्याच कढईमध्ये तेल टाकते। सुकट बोंबील असो किंवा सुकट असतो, त्याला थोडंसं तेल जास्त असलं की ते चांगली लागते। आणि सुकटच्या चटणीमध्ये कांदा जेवढा जास्त असेल तेवढं ते चांगलंच लागतं। तर भरपूर मी 2 ते 3 कांदे मोठे साईजचे मस्त असे चिरून ठेवले होते चौकोनी। कांदा ॲड करूया आणि कांदा मस्त तो पण गोल्डन ब्राउन होऊस तोपर्यंत परतून घ्यायचा तेलात। कांदा तेलात परततोय तोपर्यंत स्वच्छ सुकट आपण स्वच्छ धुवून घेऊयात। सुकट काढून घेतली बघा, ती नॉर्मल झाली। जी आपण तिला परतली ती म्हणजे गरम करून घेतली होती, त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे सुकट। आणि लक्ष द्या, सुकटमध्ये खूप खडे असतात, तर ती आधी भाजायच्या आधीच ती निवडून घ्या व्यवस्थित, नाहीतर खाताना कचकच लागेल। व्यवस्थित चोळून सुकट धुतली, पाणी टाकून देते। एका साईडला कांदाही परतते। व्यवस्थित बघा स्वच्छ धुतली सुकट। तुम्ही 2 ते 3 पाण्याने पण सुकट धुवू शकता। पाणी काढून टाकलं आणि त्यात पुन्हा पाणी टाकलं, म्हणजे ऑलरेडी मी 2दा धुतली ती, तिसऱ्यांदा आता पाणी टाकून ठेवते सुकटमध्ये। तोपर्यंत कांदा आपला परततोय तोपर्यंत सुकट व्यवस्थित पाण्यात भिजू द्यायचे। कांदा पण बघा आपला व्यवस्थित मस्त असं गोल्डन ब्राउन झालाय आणि भरपूर कांदा टाकला होता, तो असा भाजून परतला, म्हणजे परतून तो कमी झालाय। आता त्यामध्ये मी लसूण आणि मिरची वाटली होती, चवीनुसार लसूण आणि मिरची टाका, ती ॲड करते। तुम्ही ह्याच्या जागी लाल तिखट पण टाकू शकता, पण तुम्ही टोमॅटो आधी टाका आणि त्यानंतर लाल तिखट टाका, नाहीतर तुमचा मसाला आहे जो मिरची पावडर आहे ते करपून जाईल कांद्यासोबत। आता व्यवस्थित हे परतायचं आहे। त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकते रंगापुरती। मिक्स करून घेऊया, मस्त मिक्स करायचंय। मीठ टाकलं थोडंसंच मीठ टाका। सुकट बोंबीला जास्त मीठ खपत नाही, नंतर ना आपण पुन्हा टेस्ट करून मिठाचा वापर करूया। आता टोमॅटो ॲड करूया। कांदा जास्त आणि टोमॅटो कमी, म्हणजे मी तर जिथं 3 कांदे चिरले होते तिथे एकच टोमॅटो बारीक बारीक चिरलाय, तो पण व्यवस्थित परतून देते। आता झाकण ठेवूया आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजू देऊया। तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर पण करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे लगेच दिसतील। व्यवस्थित बघा शिजलंय कांदा टोमॅटो, चांगलं परतायचंय। मस्त तेल पण सुटले आपल्या भाजीला। त्यामध्ये व्यवस्थित सुकट जी आपण पाण्यात भिजवली ती पिळून मग त्याच्यामध्ये ॲड करायची आहे।
तुम्ही कोरडी सुकटची चटणी पण करू शकता लाल मिरचीची. त्याची पण मी रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळे सुकट कांदा टोमॅटोमध्ये. मस्त चमचमीत सुकट दिसते. आता ह्याला शिजू द्यायची आहे. त्यासाठी मी आता पुन्हा झाकण ठेवते. पाणी अजिबात घालायचं नाही ह्यामध्ये. आपण चटणी करतोय. आणि बघा 5 ते 10 मिनटं परतली, मस्त वाफेवर शिजू दिली. आता पुन्हा परतते आणि तयार आहे आपली सुकटची चटणी. सुकट शिजायला जास्त वेळ लागत नाही, 10 मिनटातच ती वाफेवर शिजते, म्हणून पाणी अजिबात टाकू नका. बघा व्यवस्थित मस्तपैकी सुकट असा खूप छान आणि खूप मस्त वास येत होता सुकटच्या चटणीचा. आणि भाकरीवर इतकी छान लागत होती, खूप मस्त. वरण भाताबरोबर पण खाऊ शकतो आपण ही सुकटची चटणी. मी टेस्ट केली थोडीशी, मला मीठ थोडंसं कमी वाटलं, तर मग मी परत मीठ ॲड केलं. अगोदरच मीठ ॲड नका करू प्लीज, कारण सुकट आणि बोंबीलला फिशला कोणत्याही फिशला मीठ जास्त खपत नाही. पुन्हा मीठ ॲड केलं आणि पुन्हा मिक्स केली. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर पण चिरून ठेवली होती. पाण्यात स्वच्छ धुतली कोथिंबीर आणि आता ती पण ॲड करणार आहे मी. किती छान दिसते मस्त सुकट. आणि कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर ॲड करा, चटणीमध्ये मस्त लागते कोथिंबीर. आता पुन्हा कोथिंबीर बरं सुकट मिक्स करून घेऊया आणि एन्जॉय करूयात भाकरी, चपाती, वरण भाताबरोबर. किंवा तुम्ही खिचडी भात पण संध्याकाळचा करत असाल, त्याच्याबरोबर पण तोंडी लावायला ही सुकटची चटणी खूप छान लागते. पुन्हा सांगते, माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल आयकनला दाबायला विसरू नका. प्लेटमध्ये काढते सुकट आणि मस्तपैकी भाकरी बरं खाल्ली होती. खूप टेस्टी. नक्की रेसिपी ट्राय करा. काय वाटलं तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.